आज सकाळी मी लवकर तयार होऊन पूजेचे ताट केले आणि पूजेचे सर्व सामान हार घेऊन आम्ही निघालो माहूरला जाण्यासाठी। सकाळी सकाळी थंड वातावरणामध्ये आम्ही काही तासामध्येच पोहोचलो माहूरला। घरून पूजेचे सामान घेऊन आलो, पण गाडीतून बाहेर येताच सर्व माकडे जवळ आली आणि सर्व सामान घेऊन गेले। मग आम्ही फक्त 2 हात घेऊन दर्शन घेण्यासाठी वर पायऱ्याने मंदिरकडे निघालो। पायऱ्यावर सुद्धा खूप माकडे होती। घाबरत घाबरत आम्ही कसे तरी वर पोहोचलो। मंदिरमध्ये प्रवेश केला। प्रसन्न मनाने अनुसया मातेचे दर्शन घेतले। हे माते, सर्वांना सुखी ठेव, सर्वांचं कल्याण कर, अशी मी प्रार्थना केली। कुंकवाच्या रूपाने अनुसया मातेचे आशीर्वाद घेऊन गाभाऱ्याच्या बाहेर आले। अगदी शांत मनाने दर्शन घेतले। खूप छान वाटत होते। बाहेर आले तर जणू काय देवीच्या रूपात ह्या देवींनी मला बोलावून कुंकू लावले। खूप छान वाटत होते। मनामध्ये आनंद समावत नव्हता। बाहेर खूप छान थंड वातावरण होतं। असं वाटत होतं की अनुसया माता माझ्या सोबतच आहे। थंडगार हवेसोबत आम्ही खाली उतरत होतो। येताना पायऱ्यामध्ये अक्षरशः श्री स्वामी समर्थ महाराज आणि नरेंद्र स्वामींचे पण दर्शन घडले। खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझ्या प्रत्येक प्रयत्नांमध्ये मला खरोखर साथ तर देतातच, आज तर दर्शन पण दिले। तर दर्शन घेऊन आम्ही परत यायला निघालो। असा राहिला माझा नवरात्रीचा पहिला दिवस। तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। चला तर उद्या भेटूया नवरात्रीच्या दुसऱ्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत स्टे ट्यून, बाय बाय।